गोपाल कृष्ण भगवान की जय। अच्छा, कथेमध्ये आपण काही वाईट प्रवृत्तीचे दुष्ट लोक भगवंताच्या मूर्तीची तोडफोड करतात आणि काही मंडळी म्हणते जर मूर्तीमध्ये भगवंत आहेत, भगवान आहेत, तर ती मग मूर्ती तोडत असताना त्या मूर्तीतील भगवंत आपला चमत्कार का दाखवित नाहीत? फार महत्वाचा प्रश्न आहे. दुष्ट लोक मूर्तींना तोडतात, तर भगवान त्यांना आपला प्रभाव चमत्कार का दाखवित नाही? त्याचं उत्तर असं आहे, ज्या लोकांना मूर्तीविषयी सद्भावना नाही, ज्यांचा मूर्तीमध्ये भगवत भाव समजून पूजा करणाऱ्या विषयी द्वेष आहे, ते लोक, जे कोणी लोक आहेत, द्वेष भावनेने मूर्तीला तोडतात, त्यांच्या समोर भगवंताचा प्रभाव आणि महत्व कशाला प्रकट होईल? कारण भगवंताचे जे काही महत्व आहे ते श्रद्धा, त्यांच्यावर असलेले प्रेम या भावनेनेच प्रकट होत असते. मूर्तीपूजा करण्यात मूर्तीमध्ये भगवंत आहेत या भावनेची उणीव असल्या कारणानेच दुष्ट लोकांकडून मूर्ती तोडल्यावर भगवान आपला प्रभाव प्रकट करीत नाहीत, परंतु ज्या भक्तांच्या मूर्तीमध्ये भगवान आहेत असा दृढ विश्वास आहे, तेथे भगवंत आपला प्रभाव प्रकट करतात. जसे गुजरातमध्ये भगवान शिवशंकर यांचे मंदिर आहे, त्यात असलेल्या शिवलिंगामध्ये छिद्र आहेत. याचे कारण असे होते की जेव्हा मोगल साम्राज्य असताना त्या शिवलिंगांना तोडण्यासाठी आले, तेव्हा त्या शिवलिंगातून असंख्य असे मोठे मोठे भुंगे प्रकट झाले आणि त्या मोगल सैनिकांना त्या भुंग्यांनी पळवून लावले. बाबांनो, जे परीक्षेमध्ये पास होऊ इच्छितात तेच परीक्षकाला आदर देतात, परीक्षकांच्या अधीन होतात. कारण परीक्षक ज्याला पास करतो तो पास होतो आणि ज्याला नापास करतो तो नापास होतो. परंतु भगवंतांना, परमपिता परमेश्वराला कोणत्याही परीक्षेमध्ये पास होण्याची गरज नाही. कारण परीक्षेमध्ये पास होण्यामुळे भगवंताचे महत्व वाढत नाही.
आणि परीक्षेमध्ये नापास झाल्याने भगवंताचे महत्वही कमी होत नाही. जसे रावणाने प्रभू श्री रामचंद्राची परीक्षा घेण्यासाठी मरीची नावाच्या राक्षसाला सोन्याचा मृग बनवून पाठविले होते, तेव्हा प्रभू श्री रामचंद्र सोन्याच्या हरिणामागे धावत गेले. अर्थात रावणाच्या परीक्षेमध्ये भगवंत नापास झाले, कारण भगवंताला पास होऊन दुष्ट रावणापासून कोणते प्रमाणपत्र घ्यावयाचे होते. तसेच दुष्ट लोक भगवंताची परीक्षा घेण्यासाठी मंदिराला तोडतात. त्यावेळी भगवंत त्याच्या परीक्षेमध्ये नापास होतात. त्यांच्या समोर आपला प्रभाव प्रकट करत नाहीत, कारण ते दुष्ट भावनेने भगवंतासमोर येतात. एक वस्तू गुण असतो आणि एक भाव गुण असतो. हे दोन्ही गुण वेगवेगळे आहेत. जसे पत्नी, माता आणि बहीण, या तिघींचे शरीर सारखेच आहे. अर्थात जसे पत्नीचे शरीर आहे तसेच माता आणि आपल्या बहिणीचे शरीर आहे. म्हणून तिघीमध्ये वस्तुगुण एकच झाला, परंतु पत्नीची भेट झाली असताना वेगळाच भाव राहतो. मातेची आणि बहिणीची भेट झाली असता वेगळाच भाव राहतो. म्हणून वस्तू एक असूनही भावगुण वेगवेगळा झाला. या संसारामध्ये, प्रपंचामध्ये वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती, वस्तू इत्यादी आहेत. म्हणूनच त्यामध्ये वस्तुगुण तर वेगवेगळा आहे, परंतु सर्वांमध्ये भगवान परमेश्वर परिपूर्ण आहेत. हा भावगुण एकच आहे. त्याचप्रमाणे ज्याची मृत्यूवर श्रद्धा आहे त्याच्या ठिकाणी मृत्यूमध्ये भगवान आहे असा भावगुण राहतो. परंतु ज्याची मूर्तीवर श्रद्धा नसते त्याला मूर्ती दगड, पितळ, चांदी इत्यादीची आहे असा वस्तुगुण वाटतो. तात्पर्य हे आहे की जर मूर्तीमध्ये पूजकाचा भाव भगवंताचा आहे तर त्याच्यासाठी ती मूर्ती साक्षात भगवंतच आहे. जर पूजकाचा भाव दगड, पितळ, चांदी इत्यादीच्या मूर्तीचा असेल तर त्याच्यासाठी ती मूर्ती साक्षात दगड इत्यादीची मूर्ती आहे, कारण भावातच भगवंत आहेत. म्हणून गरुड पुराणातील एक श्लोक मी आपणास सांगतो. न काष्टे विद्यते देवो न शिलायां न मृत्युमत्सु च. न काष्टे विद्यते देवो न शिलायां न मृत्युच्सत. भावे हि विद्यते देवस्तास्मादं भाव समाचरेत. बाबांनो, देव काष्टात राहत नाही किंवा दगड आणि मातीतही राहत नाही. आपला जो भाव आहे, आपलं जे प्रेम आहे, त्या भावातच दैवतेचा निवास असतो. म्हणून
भावाचेच प्राधान्य समजले पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक बैरागी बाबा होते. त्यांच्याजवळ 2 सोन्याच्या मूर्त्या होत्या, एक गणपतीची आणि एक उंदराची. दोन्हीही मूर्ती वजनामध्ये सारख्याच. बाबांना रामेश्वरांना जायचे होते, म्हणून त्यांनी सोनाराजवळ जाऊन म्हटले की या मूर्तींची किंमत किती द्याल. तेव्हा सोनारांनी दोन्ही मूर्तींचे वजन करून दोन्हीही मूर्तींची किंमत 500 रुपये सांगितली. अर्थात दोन्हीची किंमत सारखी सांगितली. तेव्हा बाबा म्हणाले, हे पोतदार, तुम्ही बघितले नाही का, एक मालक आहे आणि एक वाहन आहे. जितके मूल्य मालकाचे तितकेच मूल्य वाहनाचे, म्हणजे उंदराचे कसे. तेव्हा सोनार म्हणतो, हे बाबांजी, मी गणपती आणि उंदीर यांचे मूल्य सांगत नाही, तर मी सोन्याचे मूल्य सांगत आहे. तात्पर्य हे आहे की बाबाजींची जी दृष्टी आहे ती दृष्टी भगवान श्री गणेश आणि त्यांचे वाहन उंदीर यांच्याकडे आहे, आणि सोनाराची दृष्टी ही सोन्यावर आहे. अर्थात बाबाजींना त्यांच्यामध्ये भावगुण दिसतो आणि सोनाराला त्याच्यामध्ये वस्तुगुण दिसतो. म्हणूनच जे मूर्तींना तोडतात त्या लोकांना वस्तुगुणच दिसतो, अर्थात त्यांना दगड पितळ इत्यादीच दिसते. म्हणून भगवान त्यांच्या भावनेनुसार दगड इत्यादीच्या रूपामध्ये कायम राहतात, त्यांना आपले स्वरूप दाखवत नाही. वास्तविक जर आपण पाहिले तर स्थावर जंगम इत्यादी सर्व काही ज्या वस्तू आहेत त्या भगवत स्वरूपच आहेत. ज्यांच्या ठिकाणी भावगुण अर्थात भगवंताची भावना आहे त्यांना सर्व काही भगवत स्वरूपच दिसते. परंतु ज्यांच्या ठिकाणी वस्तुगुण अर्थात संसाराची भावना आहे त्यांना स्थावर जंगम इत्यादी सर्व काही वेगवेगळे दिसते. जे काही भाविक लोक आहेत ते श्रद्धा भावाने मूर्तीची पूजा करतात, स्तुती आणि प्रार्थना करतात, कारण त्यांना त्या मूर्तीमध्ये विशेषता दिसते. कारण त्या मूर्तीमध्ये जर विशेषता दिसली नसती तर त्यांनी त्या मूर्तीलाच का तोडले असते, दुसऱ्या दगडांना का तोडीत नाही. म्हणून ते देखील मूर्तीला विशेष समजतात. केवळ मूर्तीविषयी श्रद्धा विश्वास ठेवणाऱ्याशी द्वेष भाव असल्याने त्यांना दुःख देण्यासाठी ते मूर्ती तोडतात. आणि जे लोक शास्त्र मर्यादेनुसार बांधलेल्या मंदिराला त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून बसविलेल्या मूर्तीला फोडतात, ते आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी, हिंदूंच्या मर्यादा भंग करण्यासाठी, आपला अहंकार आणि आपले नाव स्थायी करण्यासाठी, भग्नावस्थेत मूर्तींना पाहून अनेक पिढ्यापर्यंत हिंदूच्या अंतःकरणात तहान निर्माण करण्यासाठी द्वेष भावनेने मूर्ती तोडतात. आणि अशा लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गती होते. ते घोर नरकात जातात. कारण त्या लोकांची नियतच ही दुसऱ्यांना दुःख देणे, दुसऱ्यांचा नाश करण्याची राहते. आणि
वाईट नियतीचा परिणाम वाईट होत असतो. परंतु जे लोक मंदिराची आणि मूर्तीची रक्षा करण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावतात, आपले प्राणपणाला लावतात, त्याची नियत चांगली असल्याने त्यांची सद्गतीच होते. आपण जर एखाद्या विद्वानाचा आदर केला तर तो वास्तविक आपल्याकडून विद्येचाच आदर झाला, हाडा मांसाच्या शरीराचा नाही. त्याचप्रमाणे जो मूर्तीमध्ये भगवंताला मानतो त्याच्याद्वारे भगवंताचाच आदर झाला, मूर्तीचा नव्हे. म्हणून जो मूर्तीमध्ये भगवंत मानित नाही त्याच्या समोर भगवंताचा प्रभाव प्रकट होत नाही. परंतु जो मूर्तीमध्ये भगवंताला मानतो त्याच्या समोर भगवंताचा प्रभाव प्रकट होतो. म्हणून बाबांनो, जसा भाव तसा देव. आपण जसा भाव ठेवाल त्या रूपामध्ये आपल्याला भगवंत मिळेल. म्हणून चांगला भाव ठेवा तर कल्याण होईल, वाईट भाव ठेवला तर वाईट होईल, यामध्ये काहीही दोमत नाही. म्हणून भगवंताचे भजन करा, नाम संकीर्तन करा. यापेक्षा मी आपणाला काहीही सांगू शकत नाही.